पॅकेजचा संघ आणि क्वचितच असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि पाहूया अनुभव आहे आणि तितकाच चांगला सराव देखील. बघा एमसी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्हाला जे जेवण भोजन उपलब्ध करून दिले त्यामध्ये देखील 3 रंगांचा समावेश आहे, लाल, सफेद आणि हिरवा. लाल नाही भगवा हवाय, यस भगवा, सफेद आणि हिरवा. क्या बात आहे. बघा जेवणाची देखील उत्तम सोय आहे, स्पर्धेची उत्तम अंमलबजावणी केली जाते, नियमांची अचूक अंमलबजावणी केली जाते. अक्षित पॅकरकडून पहिलं षटक काहीसे कमी घेतोय, हाताळला गेला चेंडू होता, ऑन द राईज केल्याचा प्रयास झाला, कबड्डी क्षेत्राशी जजमेंट घेतोय आणि शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या पद्धतीने पहिला चेंडूवर पहिला झेल स्वीकारतोय. थँक्यू. पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते हेमंत कडून. हेमंत एक एस बॉलर आहे, सुरुवात खूप चांगली नेहमीच करून देतो हेमंत आणि कुठेतरी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा स्पर्धेचं स्वरूप हे मोठं आहे आणि शैजाद सरांनी जसं सांगितलंय पारितोषिकाच्या रकमेपेक्षा या ट्रॉफीवर सर्वांच्या नजरा आहेत, म्हणून या ट्रॉफीसाठी हा खेळ खेळला जातो आणि खूप चांगल्या पद्धतीने अक्षित पॅकर संघ जो नव्या जर्सीमध्ये तुम्हाला या हंगामध्ये पाहायला मिळतोय, चांगला खेळ होतो हेमंतच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतोय भूमी स्पोर्ट्स संघाकडून, ज्ञानेश्वर स्पोर्ट्स संघाकडून, तो म्हणजेच नमित येतोय जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल तो म्हणजेच भूषण. रवी एक आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे पण यावेळेस आक्रमकता कुठेतरी कमी पडते रवीची आणि पहिल्या चेंडूवर झेलचीच्या स्वरूपात रवी बाद होतोय. पाहूया सुरुवात थोडीशी अडखळते, डळमळते, या सुरुवातीला मात्र ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न होईल का ज्ञानेश्वर स्पोर्ट्स भूमी स्पोर्ट्स तुर्भे संघाकडून. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते, आता पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक स्लीप मध्ये तैनात केला गेलाय. फलंदाज भूषणसाठी गोलंदाजी मार्कवर हेमंत असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला पिचिंग झालाय आणि पंचाने देखील निरीक्षण केल्यानंतर शेवटच्या क्षणाला आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला. बघा निरीक्षण आणि परीक्षण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम निरीक्षण केले जाते आणि त्यानंतर परीक्षण, आणि या दोन्ही गोष्टी करून पंच आमच्यापर्यंत अचूक असा निर्णय पोहोचवतात. वाईटचा धावसंख्या झाली ते म्हणजेच एक धाव कुठेतरी अवांतराच्या रूपाने धावफलक सुरू होतोय. हेमंत पुन्हा एकदा स्लॉट मध्ये दिला होता, खूप चांगली करारी ऑन ड्राईव्ह, चेंडू निघून जातो तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. भूषण आक्रमकतेचं दुसरं नाव आहे आणि जसं आक्रमकता तसाच खेळ, पहिल्या चेंडूवर चौकार. यावेळेस खूप चांगला स्लॉग पाहायला मिळतोय, चेंडूला मात्र फेकून दिलं जाते फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. आणि हा फॉर्मॅट आहे एक गाव एक गटातला आणि आपल्याला फलंदाज जो पाहायला मिळतोय स्ट्राईकवर तो मॅग्निफिसंट नवी मुंबईकडून व्यवसाय खेळ करतो आणि आखाती देशात सुद्धा खूप चांगला खेळ त्याचा राहिलाय, भारतात सुद्धा देखील चांगला खेळ राहिलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय कर्णधार आहे आणि खूप मोठा अनुभव आहे आणि अनुभवाला खूप चांगल्या पद्धतीने वापरतो. या ठाणे नगरीमध्ये पहिला चेंडूवर चौकार आला, त्यानंतर षटकार आलाय आणि आता कुठेतरी दबाव वाढवला जातोय तो म्हणजेच अक्षत पॅकेज वतनगर संघाकडे. धावसंख्या 11. यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये करतोय गोलंदाज. बघा थांबवायचं असेल तर दबाव वाढवायचा असेल तशी देखणी गोलंदाजी करावी लागेल, तुमची पिचिंग अचूक दर्जाची झाली पाहिजे आणि आता कुठेतरी भूषणला अडवण्यासाठी थोडासा ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता आणि त्याला फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलं जातं भूषणकडून. धावसंख्या झाली ते म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. गोलंदाजी मार्क हेमंत, राईट थांबवा. पुन्हा एकदा गतीने बीट करण्याचा प्रयत्न झाला होता, गती थोडीशी कमी केली होती पण खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळालाय पण मिळेल फक्त एकच धाव. पुन्हा एकदा स्लॉग केलं जातंय, खूप चांगल्या पद्धतीने स्लॉग आहे आणि स्ट्रॉंग झोन आहे. आपण पाहिला भूषण पाटील यांचा तर लेग साईडला स्ट्रॉंग झोन आहे, खूप चांगले हुक पुल आणि स्लॉगचे स्ट्रोक त्यांच्या बांधावरून नेहमीच आपण पाहिलेत आणि या मैदानात देखील तेच फटके तेच स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाले 12 धावा, आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर करून झालेत. पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन झाला, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर चौकार, षटकार, डॉट आणि 1 आणि एकंदरीत धावसंख्या झाले 12. हे म्हणजे षटक सुरुवातीला थोडंसं चांगलं पडलं होतं, अचूक ठरलं होतं पण त्यानंतर प्रतिहल्ला चढवला जातोय तो म्हणजेच भूषणच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर.
खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस लाफ्टर ऑन ड्राईव्ह लॉंग क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, दरम्यान एकच धाव परिपूर्ण केलं जातं कारण भूषणला माहिती आहे की हा शेवटचा चेंडू षटकातला, पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल कारण 4 षटकांचं क्रिकेट असताना मात्र तुम्हाला तुमचं 100 नाही तर म्हणजे इतर म्हणे 200% योगदान द्यायचं असते आणि आता कुठेतरी बॅट तळपते भूषणची, म्हणून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले ज्ञानेश्वर स्पोर्ट्स भूमी स्पोर्ट्स तुर्भे संघाची 1 गडी बाद 13 धावा. चला टीम मीटिंग नको आहे, कुठल्याच पद्धतीचा स्ट्रॅटेजिक टाइम आउटची व्यवस्था आम्ही केली गेली नाही आहे. आगामी काळामध्ये आम्ही 6-6 षटकाचे सामने तुम्हाला खेळवू, एक वेगळी स्पर्धा तुमच्यासाठी ठेवू आणि तेव्हा कुठेतरी आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउटची उपाययोजना तुमच्यासाठी ठेवूया कारण जर एका वेळी 10 जणांचं डिरेक्शन लागलं तर कुठलं काम होत नाही, म्हणून फक्त कर्णधारच ऐका आणि लगेचच सामना ऑन करा. नवीन बॉलर बॉलिंग मार्क पर मनीष येतोय. पहिले षटक आहे थोडंसं झुकते मी तर म्हणे ज्ञानेश्वर स्पोर्ट्स भूमी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने कारण भूषण पाटील जो एक खतरनाक फलंदाजी करतोय आणि सर्वात चांगले चांगले देखणे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि जे प्रेक्षक देखील आहेत जे नवोदित खेळाडू आहे आणि त्यांना यांच्या खेळामुळे कुठेतरी मार्गदर्शन मिळते की कशा पद्धतीने एका मोठ्या संघासमोर खेळ व्हायला हवा आणि तसा खेळ भूषण पाटील यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज येतोय मनीष आणि कुठेतरी हेमंतने सुरुवात थोडीशी खराब केली होती, सुमार केली होती आणि त्याच्यावर मात्र कमबॅक मिळवून देण्यासाठी मनीष होते कारण 13 धावा खर्च केल्यात. बघा या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च करणे म्हणजेच काय समोरील संघ मात्र कुठेतरी डॉमिनेट होतोय. पाहूया अडवण्यासाठी मनीष कशा पद्धतीने प्रयत्न करतोय. मनीष खूप चांगला गोलंदाज आहे, जास्त मोठा रनअप नाहीये, फक्त शोल्डर आणि रिस्टच्या मदतीने आणि बोटांच्या जादूने तो भल्या भल्या फलंदाजांना अडवण्यामध्ये सक्षम ठरलाय. या अगोदर आजच्या दिवसामध्ये कसं प्रदर्शन होतंय मनीषचं पाहूया. पंचाच्या उजवीकडून सज्ज होते स्ट्राईकवर बॅट्समन भूषण. खूप जास्त फ्लाईट दिली गेली होती पण चेंडूला मात्र उडवून दिलाय, त्यामुळे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून नो बॉलची खूण. या 7 धावा ऍड करतील, पुढील चेंडू फ्री. पहिल्या चेंडूवर मेजवानी केली गेली होती, एक सोपा पद्धतीचा चेंडू मी म्हणेन कारण चेंडू जास्त काय प्रयास करायचा नसतो, फक्त आपल्याला स्ट्रोक सिलेक्शन चांगलं करायचं असतं आणि चेंडूला फक्त उडवून द्यायचं असतं ज्या ठिकाणी तो चेंडू जाणार असेल यशस्वीरित्या. आणि भूषणच्या माध्यमातून तसंच कुठेतरी घडलंय, चेंडू फुलटॉसला पाहिलं आणि वेस्ट आउटच्या वर होता म्हणून पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा केला गेला. या 7 धावा ऍड केल्या तर धावसंख्या झाली 20. पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते भूषण पाटीलला या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयास आहे, इनफिल्डच्या आत चेंडू उडवला जाईल. क्षेत्ररक्षण तितकंच अचूक ठिकाणी लावलंय मनीषने. बघा 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत तैनात करायचे आहेत. एक क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, त्यानंतर एक आहे मिडॉनला, एक आहे पॉइंटला आणि एक आहे स्लीपला, असे 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत आहेत. मनीष पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. यावेळेस ऑफ ब्रेक हाताळला गेला होता पण ऑफ ब्रेकला मात्र खूप हुक केलाय आणि चेंडूला उडून दिलं ते म्हणजेच स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 26 जानेवारी 2021 72वा प्रजासत्ताक दिन जोशपूर्ण वातावरणात उत्साहात पूर्ण देशभर साजरा केला. तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलंय तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये म्हणावी तितकी गर्दी नव्हती पण मात्र प्रजासत्ताक दिन हा साजरा केला गेलाय आणि साजरा केलाच पाहिजे कारण 1950 या साली मात्र भारताचं संविधान मात्र सर्वानुमते मंजूर केलं गेलं आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने हे 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ही स्पर्धा जी आहे परंपरेप्रमाणे आणि सालाबाद प्रमाणे याच दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवस असतो आणि अंतिम दिवसातला पहिल्या फेरीतला हा 4था सामना. भूषण पाटील स्ट्राईक एंडला, धावसंख्या 26. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूमध्ये बदल केला जातोय, टप्प्यामध्ये बदल केला जातोय आणि भूषण नावाचं जे समोर वादळ आले त्याला शमवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले जातात गोलंदाज मनीष कडून. अनुभवाचा पूर्ण वापर केला जातोय. 1-2 वेळा चुकलाय पण मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. यावेळेस लोवर फुलटॉस होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला, थोडं स्ट्रेटिश ठेवलाय मिड ऑफ. खूप चांगल्या पद्धतीने ही ऑफ ड्राईव्ह कनेक्ट केली होती पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये केलं जातं इनफिल्डच्या आतमध्ये आणि कुठेतरी धावांना अंकुश लावण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मनीष. पुन्हा एकदा शफलिंग करण्याचा प्रयत्न विथ द टर्न खेळलं गेलं होतं, शरीराचा वेध घेतला गेला आहे पण पिचिंग चेक करावी लागेल. पंचाच्या माध्यमातून निरीक्षण केल्यानंतर मात्र लेग बिफोर विकेटची अपील फेटाळली गेली आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. बघा पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले होते, खूप चांगला कमबॅक लगातार 3 चेंडू हे डॉट आहेत. लास्ट बॉल असलेला दुसऱ्या षटकातला आणि धावसंख्या थांबले तर 26 या आकड्यावर. आतापर्यंत नवनीतने एकदाही स्ट्राईक घेतली नाही, सर्व चेंडू भूषणने खेळून काढलेत.
पुन्हा एकदा पुलके तो क्षेत्ररक्षक आहे, पण क्षेत्ररक्षकाला बीट करून वेगाने चेंडू निघून जातोय. तो म्हणजेच मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बघा संघामध्ये एक किंवा दोन अनुभवी किंवा व्यावसायिक खेळाडू असल्याचा हा फायदा आहे. कारण भूषण पाटील याला मोठ्या संघांच्या गोलंदाजाचा खेळण्याचा अनुभव आहे आणि तोच अनुभव कुठेतरी या मैदानावर वापरतोय आणि आपल्या संघासाठी आणि आपल्यासाठी खास करून चांगला खेळ करतोय. कारण मालिकावीरसाठी स्मार्ट LED TV आहे जो सुशांत मुकादम यांनी उपलब्ध करून दिलाय. तर सर्व खेळाडू जे आहेत ते मालिकावीरसाठी देखील झगडतात आणि बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी म्हात्रे ब्रदर्स कडून शूज देण्यात येणार आहेत. तर ही वैयक्तिक पारितोषिक आहेत. तुम्हाला संघाच्या पारितोषिकासोबत सुद्धा वैयक्तिक कामगिरीच्या बळावर तुम्हाला पारितोषिक मिळवता येऊ शकेल आणि म्हणून कुठेतरी हा देखील प्रयास होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल नमित. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ज्ञानेश्वर स्पोर्ट्स भूमी स्पोर्ट्स नवी मुंबई संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 32 धावा. 16च्या धावगतीने खेळतोय आणि आपण सकाळच्या सत्राचा जर विचार केला तर आतापर्यंत सर्वात जास्त स्ट्राईक रेटने हा संघ खेळतोय असं म्हणू शकतोय. 12 चेंडूमध्ये 32 धावा. पुढील 12 चेंडूमध्ये किती धावा येतील स्ट्राईकवर असेल बॅट्समन नमित जो आता नव्याने स्ट्राईकवर आलेला आहे. आतापर्यंत सर्व चेंडू खेळून काढलेत ते म्हणजेच भूषण पाटीलने. आणि विनंती करतोय सर्व क्षेत्ररक्षक आहेत जे इनफिल्डच्या आत आहेत इनफिल्डच्या आतून स्टार्ट घ्यायचंय. सीमारेषेचे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी सुद्धा सीमारेषेच्या आतून स्टार्ट घ्यायचंय. कोणीच सीमारेषेच्या बाहेरून कुठल्याच इनफिल्डच्या किंवा आउटफिल्डच्या सीमारेषेच्या बाहेरून स्टार्ट घ्यायचा नाही. बघा जे नियम आहेत ते नियमाची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण ही स्पर्धा मात्र खूप ठिकाणी पाहिली जाते आवर्जून. तर त्यामुळे एक चांगलं चित्र त्यांच्या समोर दाखवलं गेलं पाहिजे. यावेळेचा खोलवटपचा चेंडू होता व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चेंडू शॉट फाईनल क्षेत्रात जातोय. दरम्यान पंचाच्या माध्यमातून डिक्लेरेशन झोनची 1 धाव ऍड करण्याची घोषणा केली जाते. धावसंख्या झाली ते म्हणजे 33 धावा. बघा सुरुवात या षटकाची चांगली होते. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होते आणि हा एक बेस्ट ऑप्शन आहे. जर समोरील फलंदाजाला थांबवायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणून कुठेतरी यावेळेस थांबवलं जाते फलंदाज नमितला. नमित देखील आपल्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. पाहूया हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयास आहे. खूप चांगली लाईन आहे तितकीच चांगली लाईन. पिचिंग देखील अचूक दर्जाची पाहायला मिळते. गुडलेस स्पॉटला पिचिंग होऊन उजव्या स्टेजच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल केला जातोय आणि कुठेतरी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयास झाला होता. तो प्रयत्न फसला जातोय तो म्हणजेच फलंदाज नमितचा. लोअर फुल टॉस हुक करण्याचा प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि फ्लिक करताना मात्र तुमचं मनगट स्ट्रॉंग पाहिजे आणि चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या मिडलला कनेक्ट झाला पाहिजे आणि कुठेतरी तो फ्लिकचा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि गोलंदाज मात्र या षटकावर अधिराज्य गाजवतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये अक्षयने फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम दर्जाचा कमबॅक अक्षित पॅकर्स वर्तकनगर संघाकडून होतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. जर भूषणचे जे मोठे स्ट्रोक वगळले आपण 4 मोठे स्ट्रोक भूषणच्या बॅटमधून आलेत त्यामुळेच मात्र धावफलक वेगाने पुढे गेलाय आणि भूषणच्या बॅटमध्ये आतापर्यंत 1 चौकार आणि 4 मोठे षटकार आलेत. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला स्लॉग पाहायला मिळाला. चेंडू मात्र खूप लांबवर निघून जातोय. मिड विकेट सीमारेषा पार षटकार. बघा धावसंख्या झाले ज्ञानेश्वर स्पोर्ट्स भूमी स्पोर्ट्स तुर्भेची 40 धावा आणि वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय तो म्हणजेच भूषण पाटील. नवी मुंबईचा ब्रँडच मी म्हणेन आणि मॅग्निफिसंट नवी मुंबईचा तो कप्तान आहे आणि व्यावसायिक खेळामध्ये देखील तितकंच चांगलं प्रदर्शन आहे. आता या गाव गटाच्या खेळामध्येच 1 गाव 1 गट या फॉर्मॅटमध्ये देखील खूप चांगला खेळतोय. तुर्भे संघाकडून खेळतोय. तुर्भे गावाला रिप्रेझेंट करतोय आणि तुर्भे गावाचं नाव मात्र या ठाणे शहरामध्ये देखील रोशन करतोय. धावसंख्या झाले ती म्हणजेच 40 धावा. अक्षय राईट आर्म राऊंड. हो परफेक्ट यॉकर होता. पिचिंग खूप चांगली आहे आणि यावेळेस लोअर बॅकलिपने उडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता पण मात्र समन्वय होऊ शकला नाहीये भूषण पाटीलच्या बॅटचा. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर झाले ती म्हणजे 40 धावा. 3ऱ्या षटकातला शेवटचा चेंडू फेकणं अजूनही बाकी आहे. बघा प्रयत्न दोन्ही संघांकडून चालले आहेत. आतापर्यंत अक्षयने फक्त 1 चूक केले त्या चेंडूवर षटकार आला. अन्यथा खूप चांगले गोलंदाजी आतापर्यंत अक्षय करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाही. क्षेत्ररक्षक चुकतो. चांगला बॅकअप होण्याची अपेक्षा होती पण 2 क्षेत्ररक्षकांचा चुकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू. चला प्लीज लगेच फील्ड सेटअप करून घ्या आणि या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचा खूप खूप आभार आहे आणि त्यांची नावं वाचून दाखवतोय. श्रीयुत मनीष अनंता पाटील, श्रीयुत राम नामदेव मुकादम, श्रीयुत उमेश परशुराम पाटील, श्रीयुत राजेश कृष्णा मुकादम, श्रीयुत मनोहर मोतीराम मुकादम, श्रीयुत निळकंठ अनंता भोईर, श्रीयुत राकेश विनायक मुकादम, श्रीयुत रोहन विनायक मुकादम, श्रीयुत विजय राजाराम ठाकूर, श्रीयुत प्रदीप जनार्दन पाटील, श्रीयुत साजन विष्णू कासार, श्रीयुत नरेश रतन मरेरा नगरसेवक, श्रीयुत किरण रामकृष्ण पाटील, श्रीयुत निखिल ठाकूर, श्रीयुत नितीन पाटील, श्रीयुत विक्की तांडेल, श्रीयुत वसंत वायाळ, श्रीयुत रमाकांत ठाकूर, श्रीयुत किरण थंद्रे, श्रीयुत किरण पाटील, श्रीयुत रवी ठाकूर, श्रीयुत श्रीमती साधना जोशी, श्रीयुत सिद्धार्थ ओवळेकर, वैभव भोईर, श्रीयुत सुनील भोईर, श्रीयुत आशिष पाटील, श्रीयुत महेंद्र मुकादम आणि श्रीयुत विलास परशुराम पाटील या सर्व मान्यवरांचा मी सहर्ष आभार व्यक्त करतोय. तुमच्यामुळे या स्पर्धेला 4 चॅन लागले. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. योगेश. धावसंख्या झाले ज्ञानेश्वर स्पोर्ट्स संघाची 44. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवले आलेले हेलिकॉप्टर लँड केलं आहे लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आणि म्हटलं जातं ना खरबुजो को देखकर टरबुजा भी रंग बदलता आणि आता मात्र भूषण पाटील यांची फलंदाजी झाली होती आणि त्याला साथ देताना मात्र खूप चांगली फलंदाजी नमित आता करतोय. वैयक्तिक 40 धावांवर भूषण खेळतोय आणि आता खूप चांगली साथ नमित देतोय. 8 धावांची साथ आहे आणि या चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र थोडासा मार बसतोय. योगेशला धावसंख्या 50 अप 50 झाले ज्ञानेश्वर स्पोर्ट्स भोई स्पोर्ट्स संघाची. हाफ ट्रॅकर आहे. मिस टाइम होतोय. यष्टीरक्षक झेल घेण्यासाठी महेश सरसावतोय. जजमेंट चुकतंय. व्यवस्थित नियंत्रण नव्हतं शरीराचं. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 51 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बघा स्ट्राईक रोटेट होतोय आणि स्ट्राईक रोटेट होऊन भूषण जो एक डावखुरा फलंदाज आहे आणि या स्पर्धेला सर्वात जास्त आक्रमक डावखुरा फलंदाज मिळेल 3 दिवसांमध्ये. त्याच्या आक्रमकतेच्या माध्यमातून त्यांच्या संघाची कामगिरी मात्र चांगली होते. सर्व प्रेक्षकांचं जे उपस्थित आहेत आणि जे आम्हाला tenniscricket.in माध्यमातून घर बसलाच पाहतायत त्यांचं या दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जशी साथ आतापर्यंत दिले तशी साथ नेहमी द्याल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. धावसंख्या झाले 51 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन भूषण खेळतो वैयक्तिक 40 धावांवर. आतापर्यंत चौथ्या षटकातले 2 चेंडू डिलिव्हर करून झालेत आणि खर्च केले आतापर्यंत 7 धावा योगेशने. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर आपण पाहू शकतो 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले भूषणसाठी आणि 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले गेलेले आहेत. पाहूया या रणनीतीचा उपयोग अक्षित पॅकर्स वर्तकनगर या संघाला होतोय का. स्ट्राईकवर भूषण. योगेश गोलंदाजी मार्कवर 8 ते 10 पावलांचा रनअप पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. हाफ ट्रॅकर येत आहे. पॅरल टू द ग्राउंड स्ट्रोक आहे. चेंडू मात्र निघून जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. 46 धावांवर खेळतोय आणि अर्धशतकाच्या फक्त 4 पावलं दूर आहे भूषण पाटील. खूप चांगली देखणी बहारदार अशी फलंदाजी भूषणची होते आणि आपला ब्रँड या ठाणे परिसरामध्ये गाजवतोय. पाहूया कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल का. 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत योगेशने आणि 13 धावा खर्च केल्या आहेत. बघा कमबॅक करण्यासाठी फक्त एका क्षणाची आवश्यकता असते. फक्त तो क्षण शोधणं गरजेचं आहे आणि त्यावर मात्र 100% प्रयत्न करणं तितकं गरजेचं आहे. पाहूया तो क्षण शोधता येतोय का योगेशला. फुलटॉस आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जातं. द्वीपमध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अशा पद्धतीने अर्धशतक कंप्लीट होतोय भूषण पाटीलचा. थँक्यू. 4 चेंडू झाले. पुढे प्रेक्षकाला प्लीज अभिवादन करा भूषण सर कारण तुमच्या माध्यमातून अर्धशतक आलंय भूषण पाटील. येस थँक्यू. चला 4 चेंडू डिलिव्हर करून झाले तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा संख्या झाले ती म्हणजेच 61. कमी गतीने हाताळलाय पण गतीला कसला बीट होता भूषण पाटील कसला. चेंडू मात्र फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. आणि या 6 धावांच्या पद्धतीने धावफलक जातोय तर 67 या आकड्यावर आणि अर्धशतक पूर्ण केलं भूषण पाटील. म्हणून एमसी स्पोर्ट्स या आयोजक कमिटीच्या वतीने 500 रुपये देण्यात येईल कारण कुठल्याही फलंदाजाने अर्धशतक कंप्लीट केलं विकेट हॅट्रिक घेतली किंवा षटकांची हॅट्रिक घेतली किंवा चौकाराची हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला कमिटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अशी घोषणा आम्ही पहिल्या दिवशीच केले. तर ते पारितोषिक हा सामना संपल्यानंतर मिळेल भूषण पाटीलला. धावसंख्या झाली 67 धावा. लास्ट बॉल
यावेळेस मात्र शेवटच्या क्षणाला का होईना शेवट गोड केला जातोय अक्षित पॅकर संघाकडून. मात्र उशीर झाला होता. धावसंख्या झाली 67 धावा आणि जिंकण्यासाठी अक्षित पॅकर संघाला 68 धावांची गरज असेल. आस्किंग रेट असेल तो म्हणजे 17चा. जसा दुसरा डाव सुरू होईल आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर मिस्टर संकेत पाटील. पाठलाग करायचा आहे अक्षित पॅकर संघाला 68 धावांचा आणि चेंडू असतील फक्त 24. आणि घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. What an inning by Mr. भूषण. अतिशय जबरदस्त इनिंगचा आपण साक्षीदार ठरलेले आहोत. एखाद्या स्पर्धेमध्ये 4 षटकांच्या सामन्यामध्ये अर्धशतक बनवणं हे जवळजवळ एखाद्या टेस्ट मालिकेमध्ये 500 धावा करण्यासारखं आहे. आणि निश्चितच भूषणने दाखवून दिलं की मैदानावर माझं फक्त उभं असणं गरजेचं आहे. समोरचा संघ कुठलाही असो, माझं काम आहे चेंडूला पाहणं आणि चेंडूला हवाई सफर दाखवणं. अतिशय क्लास खेळाडू, गेल्या कित्येक वर्षापासून तुर्भे गावचा हिरा असलेला हा खेळाडू निश्चितच एखाद्या देशामध्ये देऊन ज्यानं आपल्या नावाचा दबदबा केला तो भूषण पाटील आज आपल्याला या MCCच्या मैदानात दिसतोय. चेंडू द्यायचं प्लीज. अक्षत पॅकर्स वर्सेस ज्ञानेश्वर भूमी 11 तुर्भे या दोन संघादरम्यानचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आव्हान आहे ती म्हणजे मोठं. 68 धावा विजयासाठी आहेत. आघाडीची जोडी मैदानात आहे. अक्षत 11 वर्तकनगर प्लेयर्सची नाव आम्हाला माहिती नाही. तुमचा जो राखीव खेळाडू आहे त्याला देखील प्लेयर्सची नावं माहिती नाहीत. हा एक वेगळा विक्रम आहे. स्ट्राइक केंडला अतुल, नॉन स्ट्राइक केंडला संजय. हेमंत येतोय गोलंदाजी मार्कवर. 68 धावांचं लक्ष्य भरपूर मोठं आव्हान आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ आपण बघतोय 17.5 धावा जमवायच्या आहेत. आणि असं असताना प्रत्येक चेंडूवर हाणामारी करावीच लागणार आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं योगाभाऊ MCC चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजचं क्रिकेट आणि कालचं क्रिकेट यामध्ये भरपूर तफावत पाहायला मिळते. काल आपण बघितलं तर चेस करताना निश्चितच धावसंख्या होत होती, मात्र आज जर बघितलं चेस करताना
संघ विजयी होत नाहीये, त्यामुळे निश्चितच एक वेगळं दडपण, एक वेगळेपणा या मैदानावर जाणवतोय. गोलंदाजी मार करतोय हेमंत. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे, जागेवर सेट करायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेगाचा वापर बघा किती जबरदस्त झालाय. आमच्याकडे स्पीडोमीटर नाहीये, तरी सुद्धा एक अंदाज जर बांधायचा झाला तर ताशी 140 किलोमीटर पर वेगाने टाकलेला हा चेंडू अतिशय वेगाने यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. स्लो डिलिव्हरी, व्हॉट अ गुड चेंज ऑफ पेस. मग असं चेंडू आपण बघितला 140 किलोमीटर पर आवरने, आत्ताचा चेंडू होता फक्त आणि फक्त 107 किलोमीटर पर आवरने. याला म्हणतात हेमंतची गोलंदाजी, याला म्हणतात अतिशय जबरदस्त चेंज ऑफ पेस. डावखुरा फलंदाज संजय पहिल्यांदा स्ट्रामोरा जाईल. भूषण पाटीलने केलेली कामगिरी निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम ठरते. यावेळेला हलकीशी एज लागली होती, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, कदाचित धोका होऊ शकला असता. मात्र अशा प्रकारचे धोके हे घ्यावेच लागतील, कारण 68 धावांचा भरपूर मोठा डोंगर आहे आणि तो डोंगर सर जर करायचा असेल तर एक एक स्टेपवर अतिशय चांगल्या रीतीने कामगिरी करावी लागेल. मात्र मी कौतुक करेन इथे गोलंदाजाचा हेमंतचा पेसचा जबरदस्त वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करतात. याला चेंज ऑफ पेस आहे, गुड डिलिव्हरी. मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप गेलाय, वाईटचा इशारा होतोय. फंस म्हणून तुम्ही सूरज याला पाहताय. मॅन फ्रॉम वन साइड वर्तकनगर ठाणे. क्रिकेटचा डिस्प्ले जबरदस्त दिसतोय. यावेळा पुन्हा एकदा वर पिच केल्या चेंडूला, तितका स्टाईलिश ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. थोडासा ऑकवर्ड थ्रो आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. मात्र इथे कॉम्पिटिशन लेवल वाढवायची असेल तर जवळजवळ 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये मारावे लागतील, कारण भूषण पाटीलने जी बॅटिंग केली 7 षटकार 3 चौकार आणि शेवटच्या चेंडूवर ते बाद झाले. इथे रनवे मध्ये थोडीशी चूक होते. 56 धावा आणि ऍट द एंड शेवटच्या चेंडूवर ते त्रिफळाची रूपाने बाद झालेत. त्यामुळे निश्चितच ज्या पद्धतीने भूषणने बॅटिंग केली त्याच पद्धतीने आणि त्याहून चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजे अक्षत पॅकर्स वर्तकनगर ठाणे संघाला. शॉर्ट डिलिव्हरी आहे, गुड शॉट, अतिशय चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल होईल इथे सीमारेषेच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड. 4 धावा येत आहेत. वेलकम फ्रॉम फॉर अक्षत पॅकर्स वर्तकनगर. डीजे कुछ करिए, नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए, बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए. नागडीचे पहिले षटक संपलंय. धावसंख्या 9. या गडीला धावसंख्या जवळजवळ 18च्या घरात दिसायला पाहिजे होती, ती मात्र निम्मी दिसते. याचं कारण रिक्वायर्ड रन रेट होता तो जबरदस्त मोठा आहे आणि हे दबाव अजूनही वाढलाय. आता मात्र आपण बघतोय विजयासाठी आवश्यक धावसंख्या होती 4 षटकानंतर 68 धावांची. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही आपण बघतोय ती म्हणजे या निश्चितच 59 धावांची अजूनही गरज आहे. 59 रिक्वायर्ड रन्स टू विन इन 18 डिलिव्हरीज. भूषण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार करत आहे. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. याच फटक्यांची गरज आहे. ज्या भूषणनं आक्रमण केलं त्याच भूषणच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर इथे आक्रमण केलं जात आहे. गुड शॉट, षटकार. सीमारेषे बाहेर झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील 200 रुपये आहेत, लक्षात घ्या. त्या प्रेक्षकांनी लगेच यायचं मंचावर आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तर संधी सगळ्यांना आहे, मात्र या संधीचं सोनं तुम्ही कसं करताय या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. सीमारेषे बाहेर झेल घ्या आणि 200 रुपये जिंका, एमसीसी सांगतोय. धावसंख्या 15 झालेली आहे. यावेळेला मात्र जास्त धाव मिळणार नाहीयेत. वंडी आहे तिकडे. थँक्यू अंपायर. 1,000 समाधान मानावं लागते. हा चेंडू जर भिजला तर आवाक्यात नव्हता, थोडासा जास्त शॉर्ट डिलिव्हरी होती, बॅकफुटला गेले आणि नंतर चेंडूला आउट करण्याचा प्रयत्न झालाय. मात्र त्या दरम्यान आपण बघतोय या थर्डमॅन आणि फाईन लेगचा जो एरिया आहे यष्टिरक्षकाच्या पाठीमागचा पूर्ण एरिया डिक्लेरेशन झोन आहे. चेंडू जर काळ्या पडद्याला लागला तर तिथे धावा पळून पूर्ण करायचे आहेत. भूषण
यावेळेला मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळतोय, वाईटचा इशारा होतोय कारण हा चेंडू आवाक्या बाहेर होता अशी गोष्ट येते आणि पंचांनी देखील ती गोष्ट मांडली. तिथे अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले. 17 धावा जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये कुटायच्या आहेत आणि तो आस्किंग रन रेट बीट करायचा असल्यास भरपूर मोठी कामगिरी केलेली. आणखीन एक मोठा फटका येतोय. वेल डन संजय. याच फटक्यांची गरज आहे इथे. या षटकानं संघाची धावसंख्या वाढेल, ती जाऊन पोहोचते या 23 वर. 23 डीजे. बऱ्याच अंशी असा विचार केला जातो की अशा प्रकारची धावसंख्या बीट करायचा असल्यास प्रत्येक चेंडूवर मोठीच हाणामारी करायला लागेल. मात्र थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. लक्षात घ्या, संधी आहे मात्र संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेला अतिशय चांगला फटका. व्हॉट अ शॉट बाय संजय. जर तुमच्याकडे कपिल आहे तर आमच्याकडे संजय आहे नक्कीच. आणि ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे कारण आत्ताची धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या झाली ती म्हणजे 27. 27 लॉस ऑफ 0 बिनबाद 27 जावा. अतिशय चांगलं कॉम्पिटिशन. मागच्या काही सामन्यामध्ये आज सकाळपासून बघतोय धावा होत नव्हत्या मात्र या सामन्यात धावा आणि फक्त धावा. यावेळेला आणखीन एक चेंडू उडवलाय. षटकार येतोय. व्हॉट अ बॅटिंग बाय संजय. आणि या षटकात निव्वळ धावगतीला बीट केलं जातोय. धावसंख्या दिसते ती म्हणजे 33. म्हणजे कुठेतरी असं दिसतंय की 2 षटकं जेव्हा संपतील तेव्हा बरोबर चालू आहे पाठलाग. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी. यावेळेला मात्र इथे आपण बघतोय पहिली धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि ही धाव नक्कीच महत्वपूर्ण ठरेल कारण स्ट्राईकवर पुन्हा एकदा संजय जाईल. 2 षटकं संपलेली आहे. धावसंख्या झालेली 34. आस्किंग रन रेटचा विचार केला तर निश्चितच 17 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या होत्या आणि तीच गोष्ट घडली. बघा, निम्मी मजल मारली आहे, अजून निम्मी मजल मारायची आहे. कोण जिंकेल हा सामना? युट्यूबचा व्ह्यूअर्स जर आमचे बघितले तर निश्चितच पाहत असतील की एवढा मोठ्या धावसंख्येचा सामना देखील सुरक्षित नाहीये. तर हे आहे आमचं MCCचं मैदान ज्याच्यावर कधी धावा होतात तर कधी धावा होतच नाहीत. बरेच आमचे प्रेक्षक विचार करीत असतील की हा सामना तुर्भे विरुद्ध ठाणे असा आहे. मात्र बरेच प्रेक्षक असाही विचार करीत असतील की हा सामना भूषण पाटील वर्सेस संजय असा देखील दिसतोय कारण हे 2 खेळाडू आतापर्यंत या सामन्यावर राज्य करतायत. that's a good hit. What a great hit by संजय. धावसंख्या 40. आता फक्त विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 11 चेंडू 28 धावा. थँक्यू. थोडस मध्ये थांबवेल तुला कारण जो सामना सुरू आहे प्रेक्षक जवळजवळ जेवणाचा कार्यक्रम उरकलाय आणि जेवण झाल्यानंतर असं बऱ्याच जणांना वाटेल की झोप येईल किंवा काय मात्र झोपमोड करण्याचं काम या फलंदाजांनी केलंय. वेल डन संजय. आव्हान बघा आता कमी वाटत चाललंय. 4 षटकात 68 धावा. अगोदर डोंगर होता ती आता सरळ सपाट जागा होत चालली आहे. 11 चेंडू आणि अजूनही विजयासाठी आवश्यक धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 28. सामना पूर्णपणे आवाक्यात आणलाय थँक्स टू संजय. आतापर्यंत 4 षटकार आतापर्यंत. व्हॉट अ बॅटिंग. नमित शॉट ऑफ डिलिव्हरी. हिट कॉन माइल्स. दॅट्स अ ब्युटी. षटकार. व्हॉट अ साऊंड. आणि वारंवार आमच्या पंचांना इथे कसरत करायला लावून गाणं वाजवलंय कारण या सामन्यातलं कॉन्टेस्ट देखील तेच आहे. देखील जरा किसमे कितना है दम. एका बाजूला भूषणनं दाखवलं 56 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला संजय आतापर्यंत जर बघितला तर 37 धावाकडून नाबाद खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभला 1 मॅन इंडस्ट्री म्हटलं जायचं. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला 1 मॅन क्रिकेट म्हटलं जायचं. मात्र या सामन्यात आपण बघितलं अगोदर तुर्भेची बॅटिंग असताना 1 मॅन क्रिकेट भूषण होता. यावेळेला मात्र इथे अक्षत पॅकरसाठी संजय ठरतोय. याला पुन्हा एकदा एक मोठा फटका. हा फटका रीच होईल का? येस. व्हॉट अ सिक्स. 3 चेंडू 3 षटकार आलेत आणि यस आयोजकांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळालंय.
वॉट अ बॅटिंग, नाबाद 43 धावा. संजय अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 3 षटकार आलेत या एकूणच नमीच्या गोलंदाजीवर. 9 चेंडू आणि आता फक्त 16 धावांची गरज आहे. वॉट अ बॅटिंग. यावेळेला मात्र टॉप एज लागते आणि चेंडू एका धावीसाठी जाईल. हा एक थोडासा नक्कीच ब्रेक हवा होता तिथे गोलंदाजाला. मात्र नक्कीच कौतुक करेन ते म्हणजे फलंदाजाचं. अजूनपर्यंत त्याला पूर्ण कल्पना आहे, जोपर्यंत मी मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत निश्चितच आमचा संघ या सामन्यात राहील. मात्र आता आव्हान बघा, 8 चेंडू आणि 15 धावांचा आहे. त्यामुळे पूर्णपणे इथे पकड या सामन्यावर अक्षत पाकर्स वर्तकनगर ठाणे संघाचे. याला मिस टाइम स्ट्रोक आहे. लेट सी काय करताय. झेलसाठी प्रयत्न केला मात्र धावा पळून पुढे करावे लागतील. या 2 धावा देखील होताना दिसत आहेत. धावसंख्या 8 होते. संघाची धावसंख्या जर बघितली तर निश्चितच पुढे सरकते, जाऊन पोहोचले 55 वर. 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावा. 24 चेंडूत 68 धावांची गरज होती आणि आता गणित बघा, 7 चेंडू आणि 13 धावा. काला या तस्मे नवा. क्रिकेट किती अनिश्चित आहे हे हा सामना दाखवतोय. कोण सांगेल 2 सामन्या अगोदर जिकडे 40 धावा होत नव्हत्या, एक षटक मेडन सुद्धा गेलं. यावेळेला हा मोठा फटका आणि सामन्याचा जवळजवळ रिझल्ट आता आवाक्यात आलाय. हा येतो षटकार या सामन्यात आतापर्यंत आणि 50 धावा देखील पूर्ण होतात. व्हॉट अ बॅटिंग बाय संजय. वेल प्लेड मॅन. अतिशय चांगली कामगिरी आणि निश्चितच या एक ठरतोय. त्यानं दोन्ही इनिंग मधील 50 धावा इथे दाखवल्यात. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग बाय या संजय. धावसंख्या झाली ती म्हणजे 61. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे आता. त्यामुळे एका बाजूला तुर्भर संघ ज्यावेळेला 68 धावा झाल्या त्यावेळेला निश्चितच त्यांच्या मनात असेल की यस, आपण एक विजयी धावसंख्या काय आपण आरामात जिंकू शकतो म्हणून, असं त्यांचं बॉडी लँग्वेज होती. मात्र आता बघा, या एका संजयच्या एकट्याच्या इनिंगनं सगळं होत्याचं नव्हतं केलंय आणि बऱ्याच कालाच्या अवधीनंतर अतुल आता स्ट्राईकवर जातोय. गोलंदाजी मार्कवर येतोय. बॉलरने प्लीज. फुलटॉस डिलिव्हरी आणि हा षटकार. किरण येतोय मात्र किरणना फुलटॉस चेंडू. षटकार. 1 to win. एका धावेची गरज. चेंडू आहे आतमध्ये, नो प्रॉब्लेम. सामना सुरू करायचा आहे. 1 to win. हा सामना 4 षटकांचा होता. मात्र इथे आपण बघतोय फलंदाज बाद होईल का. फलंदाज बाद होतोय मात्र इथे निश्चितच 50 धावा केल्यानंतर तो बाद होतोय. वैयक्तिक धावसंख्या 52 धावा. आई माझी कुडी कुडो, आई माझी कुडी कुडी, आई माझी कुडी कुडो, आई माझी कुडी कुडी, आई माझी सर्वानु गात सर्वानु. 1 to win, 1 to win. फलंदाज बाद होतोय. 52 धावा केलेल्या आपल्या संघासाठी. व्हॉट अ इनिंग बाय संजय. नवीन फलंदाज येतोय हेमंत नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला अतिशय चांगला चेंडू इथे संपतोय. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. नाणेश्वर भूमी 11 तुर्भे वर्सेस अक्षत पॅकर्स साइड वर्तकनगर. अक्षत पॅकर्स वर्तकनगर ठाणे. सामना जिंकलाय. अभिनंदन इथे वर्तकनगर संघाचा, अक्षत पॅकर्स संघाचा. अफलातून कामगिरी. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघांना मी अभिवादन देईन. अतिशय चांगला खेळ तुम्ही दाखवलात. मात्र बऱ्याच अंशी हा खेळ आम्हाला फक्त आणि फक्त भूषण पाटील वर्सेस संजय असा भासलाय. नो डाऊट या सामन्यात सामनावीर कोण असेल. संजय. कमान संजय. थँक्यू डीजे. धन्यवाद. मैं रिक्वेस्ट करूंगा टेक्नीशियन टीम से, कैमरामैन जरा मंच के ऊपर कैमरा आपको करना है. लाइव लॉट डाला जा रहा है. डी चषक
टूर्नामेंट का मंगलवार दिनांक 2 ये लॉट इस वक्त गिराया जा रहा है। 2 चिट्ठी उठाना है आपको। पहला मुकाबला खिलाया जाएगा मंगलवार के दिन। फर्स्ट मैच योगा भाव एमसीसी स्पोर्ट्स विरुद्ध नरेश। ये फर्स्ट मैच होगा नरेश स्पोर्ट्स वर्सेस योगा भाव एमसीसी। सेकेंड मैच खिलाया जाएगा मोहन मास्टर वर्सेस